श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी तुलसी हर गला कासे पितांबर तुलसी हर गला कासे तुलसी हर गला कासे सर्व सुख हो तुक म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुक म्हणे माझे हेची सर्व सर्व सुख ओ तुकारे माझे हले हले सर्व सुख ओ तुकारे माझे हेची सर्व पायन त्रिमुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने हो तुलसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर
आवडे निरंतर दान हो तुलसी हर करा दास पितांबर तुलसी हर करा दास पितांबर हलो हलो आवडे निरंतर आवडे निरंतर तुलसी हर हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल
हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय कृपावंत किती कृपावंत किती दीन बहु आवडती दीन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता भुलोनी दिवाट हा भुलोनी दिवाट करी धरणी दावी नीट करी धरणी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता हा तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता
वाजवा पुरवण्याधी वाट आ
करी त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता भुलोनी दिवाट करी धरोनी दावी नीट त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता विठ्ठल विठ्ठल योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम त्यांच्या कृपा झाली त्यांच्या कृपा झाली त्यांच्या कृपा झाली त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे वृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर
जय गोपी चित्त चोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार कृपावंत किती. दीन बहु आवडती, त्यांचा भार वाहे माथा. करी योग क्षेम चिंता. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी आळंदी वल्लभ महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली, बुद्धिदाता श्री गणेश, कलेची व विद्येची अधिष्ठात्री असणारी मा सरस्वती, माझे आई वडील, माझे गुरुवर्य, माझ्या समोर उपस्थित, माझ्यापेक्षा मानानं वयानं अनुभवानं उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्ग असेल, प्रवचनकार वर्ग असेल, उपस्थित मातृभगिनी वर्ग, श्रोतृवर्ग तथा आदी करून सर्व गायक वादक सर्व कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग भावानं प्रणिपात करून भगवंताच्या नामचिंतनाला आरंभ. विठ्ठल विठ्ठल. हो, बघा, ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय, ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायिक झालोय, ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याच करिता आहे की या संतांना जे जे काही पाहिलं बरं का, ज्याचं ज्याचं आचरण केलं, ती गोष्ट या विश्वामध्ये श्रेष्ठ मानल्या गेली. ऐकताय ना? संत काय सांगतात? सर्व्यापी सुखी न संतु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख मापनुयात. याचा साधा सोपा अर्थ काय? तर या जगात कुणीही दुःखी नसावं अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमतः जर कुठे झाली असेल ना, तर ती माझ्या भारत देशामध्ये झालेली आहे. यापुढे जाऊन संत सांगतात, अयम निजो परो वेत्ती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आता वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. हे अवघं विश्व आपलं घर म्हणायला लावणाऱ्या पुण्य आणि पवित्र अशा भारत देशामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय. आणि मला नाही वाटत याच्यापेक्षा दुसरं भाग्य असलं पाहिजे. वा, पावन तो देश, हो पवित्र ते कुळा. पावन तो देश, वा वा. हो पवित्र ते कुळा. पावन तो देश, हो जेथे हरीचे दास जन्म घेती. बघा असं सांगतात, कुलम पवित्र जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन. म्हणजे संतांच्या जन्मामुळे केवळ त्यांची माता, त्यांची भूमी, त्यांचं कुळ इतकंच नाही, समग्र पृथ्वीच पावन होत असते. विठ्ठल विठ्ठल.
अशा भव्य दिव्य स्वरूपाची संत मांदियाळी लाभलेलं महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रातील देहूगाव. या देहूगावचे सुप्रसिद्ध साधू ज्यांचा गाथा पंचम वेद मानला जातो असे असणारे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि या अभंगातून तुकोबाराय आपल्याला देवाचं स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव सांगतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर विस्तृत विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. बघा, कारण सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायानं अल्पसा परिहार. पुण्यभूमी पावनक्षेत्र असणारं आपलं हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जरेवाडी गाव आणि इथं साधू संतांच्या कृपेनं, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं सुरू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा, मला वाटतं आजचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्यानं माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच भजनी मंडळ, सर्व कार्यकर्ते असतील, आमचे योगेश भाऊ असतील, तसेच शंकर भाऊ असतील, अनेक इथं ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ते सर्वजण, तसेच समोर बसलेले सर्व श्रोतृवर्ग, गायक वादक सगळेच पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. बघा, तुकोबारायांनी आपल्याला 1 तासाभरामध्ये काय बघायचंय, आपल्याला सुंदर असा नामयज्ञ सोहळा चालू आहे, बरोबर की नाही. देवाच्या सेवेचं काय आहे, हे औचित्य आहे, कारण आहे कार्तिक मास, बरोबर की नाही. आषाढ आणि कार्तिक हे पवित्र महिने मानलेले आहेत, बरोबर की नाही. आणि या कार्तिक महिन्यामध्ये आपला चाललेला हा नामयज्ञ सोहळा म्हणजे थोडक्यात काय, भगवंत स्वतः सांगतात, देव त्यांच्या भक्ताला सांगतो. बरं, एरवी कसं असतं, भक्ताला देवाकडे जाण्याची आस असते, बरोबर की नाही. आपल्याला वाटतं पंढरपूरला जावं, आपल्याला वाटतं तिरुपतीला जावं, आपल्याला वाटतं देवीला जावं, माहूरच्या देवीला जावं, अनेक ठिकाणी भक्तांना जावं वाटतं, बरोबर की नाही. पण स्वतः पांडुरंग परमात्मा काय सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग, की तुम्ही मला एरवी विसरलात तरी चालेल, पण इलेक्शनला मात्र, बरोबर की नाही, आषाढी आणि कार्तिकीला मात्र माझ्याकडे तुम्ही यावं लागेल. म्हणून या कार्तिक मासाला पुण्य पवित्र असा महिना सांगितलेला आहे. आणि या कार्तिक महिन्यात अर्थातच काय तर देवाच्या सेवेचं हे काय आहे, कारण आहे. आणि तुकोबाराय सांगतात, बरं का, तुकोबाराय सांगतात की देवाच्या चरित्राचं उच्चारण केलं, देवाच्या रूपाचं उच्चारण केलं की माझा देह हा पवित्र होत असतो. पवित्र होईन चरित्र उच्चारी, रूपाच्या आधारे गोचरिया, रूपाच्या आधारे गोचरिया, रूपाच्या आधारे गोचरिया, चरित्र उच्चारी, रूपाच्या आधारे गोचरिया, रूपाच्या आधारे गोचरिया. तुकोबाराय सांगतात मी पवित्र होईन चरित्र उच्चारे, पण कशाच्या आधारे, रूपाच्या आधारे गोजरिया. तुझ्या रूपाचं वर्णन करून, तुझ्या सुंदर अशा स्वरूपाचं वर्णन करून मी पवित्र होईल. आणि आपल्याला या अभंगातून काय बघायचंय, देवाचं स्वरूप बघायचंय, देवाचं सामर्थ्य बघायचंय आणि देवाचा स्वभाव बघायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका बरं का, माऊली ज्ञानोबाराय सांगतात की श्रोत्यांनी वक्त्याकडं कसं आकर्षित व्हावं, बरं का. कारण वक्ता तो वक्ताची नोहे श्रोत याविन. वक्त्याला किंमत कुणामुळे आहे, श्रोत्यांमुळे, बरोबर की नाही. मग माऊली सांगतात, माऊलींच्या भाषेत सांगते, आपल्या घरासमोर आपण एखादं झाड लावतो की नाही,
झाड लावतो का रोपटं लावतो? जागे आहेत ना तुम्ही सगळे? पाणी घातल्यावर त्याचं झाड होत असतं, बरोबर की नाही? आपण एखादं रोपटं लावतो, मग आपल्या घरासमोर जर रोपटं लावलं तर त्याला पाणी सुद्धा कोणी घातलं पाहिजे? हां, आपणच घातलं, बरोबर की नाही? ह्याच्यात काही फार गुंतण्याचं सारखं काहीच नाहीये. मग माऊली सांगतात की हे सारस्वताचे गोड, बरं का, तुम्हीची लाविले जी झाड, हे सारस्वताचं म्हणजे माझ्या साहित्याचं, माझ्या शब्दांचं जे झाड आहे ते निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी लावलेलं आहे, बरं का. आता माझ्यासमोर तुम्ही सगळे आहात, पण माऊली जेव्हा सांगतात तेव्हा त्यांच्यासमोर वक्ता म्हणून कोण, श्रोता म्हणून कोण आहे? माऊली. निवृत्तीदादा आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहे, बरोबर की नाही? मग त्यांना उद्देशून माऊली काय म्हणतात? हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड, आणि आता हे झाड तुम्ही तुमचं लक्षाने त्याचं पाणी घातलं की ते वाढणार आहे. तरी अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. म्हणजे कळालं थोडक्यात? हे झाड, हे रोपटं जर तुम्हाला फुलवायचं वाटत असेल तर तुमच्या लक्षाचं पाणी त्याच्यावर घातलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून जितकं तुम्ही सुंदर माझ्याकडे लक्ष द्याल ना, तितकं सुंदर हे रोपटं फुलणार आहे, बरोबर की नाही? मग 1 तासाभरामध्ये आपल्याला ह्या झाडाला फुलं सुद्धा आणायची आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे सर्व बघत असताना, कुठल्याही परमार्थामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला आधी देवाचं स्वरूप कळालं पाहिजे, बरोबर की नाही? हां, मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवंताची 2 स्वरूपं आहेत. माहिती आहे ना सगळ्यांना? तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहेत. भगवंताची 2 स्वरूपं आहेत. पहिलं आहे निर्गुण निराकार, बरोबर, आणि दुसरं सगुण साकार. आता आपल्याला सगळ्यात आधी काय बघायचं असेल तर ते देवाचं निर्गुण निराकार रूप बघायचंय, बरोबर की नाही? निर्गुण निराकार सोपं काय? तर जिथं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. जिथं रंग नाही, रूप नाही, आकार उकार मकार चकार काहीच नाही, असं देवाचं काय आहे? असं काय आहे? निर्गुण निराकार रूप आहे. किंवा आपल्या पाठातल्या प्रमाणे बोलत चला, अव्यक्त निराकार जेथोनी, हरिपाठातल्या प्रमाणे, बरोबर की नाही? जिथं आकार नाही, उकार नाही, मकार नाही, चकार काहीच नाही, असं काय आहे? देवाचं निर्गुण निराकार रूप आहे. बघा, तसा तर परमात्मा चराचरामध्ये व्यापलेला आहे, बरोबर की नाही? भगवंत कसा आहे? भगवंत काय सांगितले? तुमच्या आमच्यामध्ये, झाडाझुडपामध्ये, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. सगळ्या चराचरामध्ये तो व्यापून देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. तुमच्या सगळ्या माझ्यांमध्ये तोच आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. किंवा जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा अंश रूपाने आहे. पण अंश रूपाने जरी असला, पण त्याला जर तुम्ही शोधायला गेलात तो सापडतो का? हा, सापडतो का महाराज? नाही सापडत. का? कारण त्याला आकारच नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. म्हणून म्हणतात तेरा पता नहीं लगता. काय म्हणतात? तुला शोधायला गेल्यावर तू सापडत नाहीस. तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है.
तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता। भगवान का मिलता, भगवान का मिलता, भगवान का मिलता। भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। तुला आम्ही बघायला गेलो तर तू आम्हाला सापडत नाही. सध्या माणसातला माणूस ओळखणं अवघड आहे, देव तर लांबची गोष्ट आहे, बरोबर की नाही. मग हे काय आहे देवाचं, तुमचं लक्ष आहे ना सगळ्यांचं. आपण काय बघतोय, देवाचं निर्गुण निराकार रूप. आता निर्गुण निराकार रूप आपल्याला कळालं की ते शोधायला गेल्यावर सापडत नाही. मग तुकोबरायांना आपल्या सगळ्यांची काळजी आहे महाराज. संत कशासाठी येतात, संतांचं कार्यच काय आहे मुळात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संत कशासाठी येतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले जीवलोका, बरोबर की नाही. या सामान्य जीवांची तळमळ, त्यांची उद्धाराची तळमळ संतांना असते. मग संतांना प्रश्न पडला की जर देवाला, जर आता देवाला तर भजायचंय आणि देवाचं जर रूपच नाही कळालं तर कसं काय भजता येणार, बरोबर. मग तुकोबारायांनी सांगितलं की देवाचं एक दुसरं रूप आहे, त्याला काय म्हणतात, सगुण साकार. आणि तुकोबारायच म्हणतात की आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव नावा रूपाला आल्यामुळं आम्हाला त्याला भजणं सोपं झालं. विठ्ठल विठ्ठल. आणि हे देवाचं सगुण साकार रूप म्हणजे हे मूर्ती रूपानं जे आपल्या समोर आहे ते काय आहे, देवाचं सगुण साकार रूप, जिथं सगळं आहे, आकार उकार मकार चकार सगळं आहे असं देवाचं. आणि ते किती सुंदर आहे हो, किती सुंदर आहे. संतांनी किती किती वर्णन केले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, त्याचं सुंदर वर्णन करतात. कुठे चाललं होतं, देवाचं सगुण साकार रूप, त्याचं वर्णन करतात. उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद सावळा गोविंद, सावळा गोविंद. गोजिरेसे रूप आहे सावळी शिकाया, माझा विठुराया देई माऊलीची माया. सोडवी तो पाश सारे तोडी भावबंध, सावळा गोविंद, सावळा गोविंद.
इतकं सुंदर देवाचं रूप आहे. इको कमी करा, इको. बरं का, असं सांगतात की देवाच्या रूपाला सीताई साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं. बरं का, कुठं बघितलं? कुठे बघितलं? जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादा त्या मिथिला नगरीमध्ये आले आणि बागेमध्ये सीताई साहेबांनी प्रभू रामचंद्राला बघितलं आणि प्रभू रामचंद्रांनी सीताई साहेबांना बघितलं आणि बघतच राहिले. बरं का, इतकं सुंदर देवाचं रूप. सांगतात एकच टाळ वाजवा किंवा टाळ वाजवला नाही तरी चालेल. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. राम देखे सिया माँ सिया राम को, राम देखे सिया माँ सिया राम को, चार अखिया लड़ी की लड़ी रह गई. राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. हा, वाजवायच्या असतील तर सगळ्यांनी वाजवायच्या. हा, नाहीतर टाळी वाजवण्यामध्ये फुकटचं उत्साहवर्धन साधन आहे टाळी म्हणजे. बरोबर की नाही? आता तुम्हाला हे झाडच फुलवायचं नसेल तर मी एकटी बोलून बोलून फायदाच नाही. बरं का, नाही तर हे झाड भर पावसाळ्यात वाळून जाईल. विठ्ठल विठ्ठल. हो, देवाच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करतात. सीताई साहेबांनी बघितलं आणि बघतच राहिल्या. बरं का, चार आखिया लडी की लडी रह गई. इतकं सुंदर देवाचं सगुण साकार रूप आहे. आता आपल्याला देवाचं काय कळालेलं आहे? स्वरूप कळालं की नाही? कळालं ना? पहिली गोष्ट संपली. आता देवाचं काय बघायचंय आपल्याला? स्वभाव बघायचा आहे. बरोबर की नाही? देवाचा एक स्वभाव सांगितलाय. बरोबर, विष्णू सहस्रनामामध्ये देवाला भक्तवत्सल म्हणलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भक्तवत्सल दीनानाथ, तीही लोकी ज्याची मात, असा असणारा भक्तवत्सल परमात्मा आहे. बरं का, तो भक्तांसाठी काहीही करू शकतो. बरं का, भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता. सांगायची गरज पडत नाही. न सांगता सर्व भक्तांची कामं करतो. एवढंच नाही, देवाचा अजून एक स्वभाव तुकोबर आहे. पहिल्या चरणात सांगतात, कृपावंत किती. देव काय आहे? कृपावंत आहे. आणि कसं असतं, वंत प्रत्यय जिथं जिथं येतो
तिथं विपुलता सिद्ध होत असते. विपुलता म्हणजे थोडक्यात अनलिमिटेड, तिथं कधीही संपत नाही. कृपावंत, भाग्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, गुणवंत, बाकीवंत, सगळे लावून घ्या तुम्ही. आता सगळे सांगत बसत नाही बरं का नाही. मग देव काय सांगितलंय? कृपेचा सागर सांगितलाय, कृपावंत सांगितलंय. बघा, देवाचं स्वरूप बघताना आपण पाहिलं की जो मूर्ती रूपानं आपल्या समोर आहे तो काय आहे? देवाचं सगुण साकार रूप आहे. पण ही मूर्ती आपल्या समोर येत असताना बरं का, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की माऊली ज्ञानोबा यांची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या घरात आहे की नाही? बरोबर, सगळ्यांच्या घरात आहेत ना माऊली, बरोबर. पण आपल्याला कधी असा प्रश्न पडलाय का की ही माऊलींची प्रतिमा कुणी बनवली असेल किंवा कुणी चित्र रेखाटलं असेल? आपल्याला कधी प्रश्न पडलाय असा? तर बघा, माऊली ज्ञानोबा यांना आई मानणारे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज बरं का, ज्यांनी मधुराद्वैत संप्रदायाची निर्मिती केली. अवघ्या 9 महिन्याचे असताना त्यांना दोन्ही डोळ्यांनी अंधत्व प्राप्त झालं. असे असणारे श्री गुलाबराव महाराज यांनी माऊलींची प्रतिमा साकारलेली आहे बरं का. एवढंच नाही, आपल्या सगळ्यांना 9 रस माहिती आहेत. 9 रस आपण शिकतो की नाही, बरोबर. परंतु 10वा माधुर्य रसाची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली आणि मधुराद्वैत संप्रदाय सुरू केला. आता तुम्ही म्हणाल वारकरी संप्रदाय माहिती आहे, आनंद संप्रदाय माहिती आहे, अनेक संप्रदाय आम्हाला माहिती आहेत. पण हा मधुराद्वैत संप्रदाय म्हणजे नेमकं काय, बरोबर की नाही? तर सोपं, देवाला आपलं पती मानायचं आणि आपण त्याची पत्नी या नात्यानं भजायचं, हा काय आहे? मधुराद्वैत संप्रदाय आहे. एवढंच नाही तर गुलाबराव महाराज नाव कोणाचं वाटतंय? हा, पुरुषाचं, बरोबर की नाही? पण पुरुष असताना सुद्धा देवाची आपण काय मानायचं? पत्नी या नात्यानं देवाला भजायचं. आणि त्यांनी पंचलतिका या नावानं कृष्णाला आपला नवरा, सर्वस्व बरं का. विठ्ठल तर सगळ्यांचा, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, बरोबर की नाही? तसं कृष्णाला आपला पती मानायचं, बरोबर की नाही? कृष्णाला एकदा नवरा मानलं की नवऱ्यासोबत प्रेमही करता येतं आणि भांडताही तितक्याच हक्काने येतं, बरोबर की नाही? नवरा म्हणजे हक्काचं भांडण्याचं ठिकाण असतं महाराज, बरोबर की? हा, पटतंय का? बरोबर. एवढंच काय, सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला तो अधिकार दिलेला असतो तिथं. हा, पटतंय ना तुम्हाला, बरोबर की नाही? मग ती पंचलतिका होती का? ऐका, पंचलतिका म्हणजे आता कोण? गुलाबराव महाराज. आणि गुलाबराव महाराज म्हणजेच पंचलतिका. ती पंचलतिका कृष्णाला भांडायची बरं का. दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती पण तरी सुद्धा कृष्णाला भांडायची. काय म्हणायची की ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण. तुम्हाला माहितीये ना की मी आंधळी गवळण आहे. ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण, येता वृंदावनी मज नये. मला वृंदावनाला येता येत नाही. धडशा कामिनी बहु नारायणा, आणि तुम्ही वृंदावना स्वयी नेता. पुढे जाऊन म्हणते, माझी काय तुम्हा वरी नाही सत्ता, ऐसे नंद सुता स्वये सांगा. कारण पितयाने माझे केले कन्यादान, फळ त्याचे जाणा ऐसे कैसे. तुम्ही पण म्हणता की नाही, पितयाने माझे केले कन्यादान, फळ त्याचे जाणा ऐसे कैसे. आणि परत काय म्हणते, नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा. मी तुम्हाला आवडत नाही ना, तसं स्पष्ट सांगा. नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा, परतोनी श्रीरंगा जाईन आता. कुठे जाईन तर आळंदी जाऊनी सुखाने नांदेन, चरण सेवीन श्री गुरूंचे. एवढंच नाही तर गुरुकृपे तुम्हा येथे यानीन, ज्ञानेश्वर पूर्ण सत्तावंत. विठाला विठाला. हो, अशी ती पंचलतिका कृष्णाला भांडायची. तुम्हाला येता येत नाही ना, माझ्या गुरुकृपे. गुरु कोण? माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेनं मी तुम्हाला इथं सुद्धा आणीन. पण ही कशा रूपात भांडायची? बायको या नात्यानं, पत्नी या नात्यानं त्या कृष्णाला भांडायची. एक बायको नवऱ्याला म्हणे की या महिन्यात मी जरा तुमच्याशी कमी भांडणार आहे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? एक बाई काय म्हणे, बायको नवऱ्याला म्हणे की या महिन्यात मी तुमच्याशी जरा थोडं कमी भांडणार आहे. नवरा खुश म्हणे, कोणत्या महाराजाचा प्रसाद, पुण्य, कोणत्या महाराजांची पुण्य ही कामाला आली. हां,
नवरा खुश झाला. बायको म्हणे अहो त्याचं कारण काय आहे? फेब्रुवारी महिना चालू आहे, त्याच्यात दिवसच 28 असतात. कळतंय का माझं बोलणं? 2 दिवस ऑलरेडी कमीच असतात, मग भांडणार सुद्धा कमीच. एवढंच नाही, एका बाईने तर हद्दच केली बरं का, माहेराला गेली. आता माहेराला जायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना सुगीच असते, बरोबर की नाही? हां, तिथं हक्काचं आरामाचं ठिकाण म्हणजे कोणतं? माहेर. आता ती बाई माहेराला गेली. माहेराला गेल्यानंतर 2 दिवस झाले, फक्त 2 दिवस झाले. नवऱ्याला फोन केला. नवऱ्याला फोन केला, म्हणे अहो मला घ्यायला या. काय म्हणे? मला. आता हे उलटच झालं की नाही? बरोबर. माहेराला उलट नवऱ्याचा फोन येतो, कधी येते बास आता. हां, इकडं बायकोने फोन केला की मला घ्यायला या. नवरा म्हणे अगं गेली तर राहा ना, तूप रोटी खा, जाडजूड हो, बरोबर की नाही? हां, नाही नाही म्हणे तुम्ही मला पहिलं घ्यायला या. पण म्हणे झालं काय, 2 तर दिवस झाले, जरा 4-8 दिवस. तू तर म्हणली होती जाताना 8 दिवसाच्या खाली मी येत नसते. नाही म्हणे तुम्ही मला पहिल्या गाडीनं घ्यायला या म्हणे. पण म्हणे झालं काय? बायको म्हणे अहो भावासोबत भांडले, आईसोबत भांडले, पप्पासोबत भांडले, बहिणीसोबत भांडले, पण तुमच्यासोबत जी मजा आहे ना भांडायला ती कुठंच नाही. म्हणून मला पहिलं न्यायला या. विठ्ठला विठ्ठला. हो, हे आपले व्यवहारातले भांडणं सुद्धा एवढे मजेशीर असतात. जर गवळणी देवाला भांडायच्या, पण देवाला भांडताना त्यांचा स्वार्थ नव्हता बरं का. देवाला देवासाठीच भांडायच्या, देवाला देवासाठीच भांडायच्या. राधेचं प्रेम जर आपण बघितलं तर कृष्णाला रुक्मिणीसोबत बघताना राधेला राग नव्हता येत, तर प्रेम वाटायचं. का? कारण राधेचं प्रेमच तेवढं श्रेष्ठ होतं महाराज. विठ्ठला विठ्ठला. म्हणून म्हणतात राधे कोण से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं. तू कोणतं पुण्य केलंय की तुझ्या घरी हरी रोज येतात? एका गवळणीनं बरं का, खूप सुंदर भाव आहे. शांत सर्वांगाचे कान करून ऐका बरं का. आपण देवाला भजतो, पण आपला तेवढा भाव नसतो, बरोबर की नाही? आपला भाव देवाला स्वार्थापोटी असतो, बरोबर की नाही? पण गवळणी ज्या होत्या ना, कृष्ण परमात्म्याने एकतर सगळ्या गोकुळाला वेड लावलं होतं, बरोबर की नाही? सगळ्या गोकुळाला वेड केलं होतं. यशोदा मैया, नंद बाबा, राधा, सगळे गोपाळ, सगळ्या गोपिका नंदाच्या कन्हैयानं त्यांना वेड केलं होतं. असं असताना एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला निघून गेले. आपल्या सगळ्यांना कथा भाग माहिती आहे. कृष्ण परमात्मा निघून गेल्यानंतर जो काही दुःखाचा डोंगर या गोकुळवासियांवर आला बरं का, हे गोकुळवासियांचं दुःख इतकं प्रचंड दुःख होतं की त्याच्या पुढे आपलं दुःख काहीच नाही बरं का. आणि झालं काय, उद्धव महाराज एकदा या गोपाळांची, गोपिकांची, नंदबाबाची, यशोदा मैयाची अवस्था बघायला आले, बरोबर. कृष्ण परमात्मा वर्णन करायचे, काय माझ्या गोपिका, काय माझे गोपाळ, नंदबाबा, यशोदा मैया उद्धवाला सांगत राहायचे. उद्धवाला वाटलं एकदा बघून तरी येऊ, काय करू, एकदा या गोपिकांना, गवळणींना एवढं देव यांचं वर्णन करतोय, आपण एकदा त्यांना बघून येऊ. म्हणून उद्धव महाराज गोकुळाला निघाले आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. तेव्हा एका गवळणीनं कृष्ण परमात्म्याची सुंदर अशी रांगोळी काढली होती बरं का. हुबेहूब कृष्ण परमात्म्याची रांगोळी काढली. मात्र त्या रांगोळीमध्ये कृष्ण परमात्म्याला पाय काढायचे ती विसरली बरं का. पायच काढले नाहीत रांगोळीत. त्या उद्धव महाराजांनी विचारलं, का ग म्हणे इतकी सुंदर कृष्णाची रांगोळी काढली, असं वाटतंय साक्षात कृष्णच आहे इथं, मग एवढी सुंदर रांगोळी काढलीस, एवढी सुंदर रांगोळी काढली, तू या रांगोळीला छान पाय का बरं काढले नाही? त्यावर त्या गवळणीचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. गवळण म्हणते, ज्या कृष्णानं अख्खं गोकुळ वेडं केलं बरं का, आम्हा सगळ्यांना जिवंत असलेला, ज्याला जिवंत 2 पाय असलेला कृष्ण, त्याच्या 2 पायांनी हे गोकुळ सोडून निघून गेला. मला अशी भीती वाटते की या रांगोळीत जर मी पाय काढले तर या रांगोळीतला कृष्ण सुद्धा मला सोडून जाईल. इतका सुंदर भाव त्या
गोकुळातल्या गोपिकांचा कृष्णाप्रती होता. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. इतकी हृदयंगम अशी भक्ती गोपिकांनी कृष्णासोबत केली. म्हणजे थोडक्यात त्यांना पती होते, त्यांना सासू सासरे सगळं परिवार असताना सुद्धा कृष्णाची पती या भावनेनं सेवा केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृष्णाला किती बायका आहेत तो? हा किती? हा वा 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 16,108. आपल्याला हा आपल्या एकीनच फासोळ्या बाहेर काढल्या म्हणा. दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे मग. हा 16,108 कृष्णाला बायका होत्या. त्याची कथा आपल्याला माहिती आहे का? झालं काय होतं बरं का? आपल्या सगळ्यांना आणि आपल्या भारतीय संस्कृतीवर कृष्णावर टीका करतात की तुम्ही देव मानता देवाला काही 16,108 बायका असतात का म्हणे. बरोबर की नाही? तर काय झालं बरं का महाराज, नरकासूर नावाचा एक क्रूर राक्षस होता की नाही. त्यानं काय केलं, त्या 16,100 स्त्रियांचं अपहरण केलं आणि त्यांना बंदी केलं आणि कृष्णाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा कृष्ण कुठलाही विचार न करता तिथे आले. त्याला समजावलं पण त्याने काही ऐकलं नाही. शेवटी त्याचा वध केला आणि या 16,100 स्त्रियांची सुटका केली. पण काय झालं आता, या 16,100 स्त्रिया त्या नरकासुराच्या तावडीतून सुटल्या खऱ्या, पण त्यांचा स्वीकार मात्र कोणी करत नव्हतं. स्वतःच्याच मुलींसाठी स्वतःच्या घरच्यांनी घराचे दरवाजे बंद केले. या पोरी विटाळल्या म्हणून कोणीही त्यांचा स्वीकार करत नव्हता. आणि मग त्या सगळ्या स्त्रियांना एकच पर्याय होता, तो म्हणजे कृष्णाकडे जायचं. त्या सगळ्या जणी कृष्णाकडे आल्या आणि असं सांगतात, कृष्ण प्रलय का नाद अनसुना कर सकते हैं लेकिन किसी बेबस की पुकार नहीं. बरं का? आणि मग कृष्णानं काय केलं, कृष्णाकडे एकच पर्याय होता की त्या कृष्णानं त्या सगळ्यांसोबत लग्न करायचं. आणि कृष्णानं अगदी तेच केलं. म्हणून मला जेव्हा भारतीय संस्कृतीवर कृष्णावर टीका करतात तेव्हा यांनी हा इतिहास बघितला पाहिजे की कृष्णाने हे लग्न व्यक्तिगत सुखासाठी केलं नव्हतं, तर त्या 16,100 स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारापोटी केलं होतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून म्हणतात, जो स्त्री का दर्द नहीं समजते श्री कृष्ण उसे मर्द नहीं समजते. बरं का? ज्याला स्त्रीचा दुःख कळत नाही ना, कृष्ण त्याला मर्द समजत नाहीत. म्हणून सांगतात की देवाला पत्नी, आपण त्याची पत्नी, माझा विषय इथं चाललाय बरोबर की नाही, देवाची आपण पत्नी आणि परमात्मा आपला पती या रूपानं भजायचं. असं असताना देवाला भक्तवत्सल सुद्धा म्हणलेलं आहे. बरोबर की नाही? भक्तवत्सल दीनानाथ. देवाला भक्त किती आवडतात? प्राणापेक्षा सुद्धा जास्त आवडतात. ते हे प्राणा परोते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. म्हणून सांगतात देवाला भक्त किती आवडतात. नमे तथा प्रियतम आत्मयो निर्ण शंकरहा न संकर्षण न च श्री नैवात्माच यथा भवान. बरं का? याचा सोपा अर्थ सांगू तुम्हाला, तर देवाला ब्रह्मदेव सुद्धा तेवढे आवडत नाहीत. बरं का? शंकर भगवान सुद्धा तेवढे आवडत नाहीत. न संकर्षण म्हणजे बलराम दादा सुद्धा तेवढे आवडत नाहीत. न संकर्षण न च श्री म्हणजे लक्ष्मी माता, पण नैवात्माच यथा भवान, की भगवंताला जेवढे भक्त आवडतात त्याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, मग या भक्तांसाठी परमात्मा काय काय करतो, कितीतरी उदाहरण आहेत या भक्तांसाठी देवानं. देव तिथं काही बघत नाही बरं का. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. फक्त हृदयातला भाव परमात्मा बघत असतो. ऐका, मला सांगा, आपला व्यवहारामध्ये किती चांगला मित्र असला बरं का, किती पण बेस्ट फ्रेंड असला, किती जिगरी दोस्त असला, किती आवडता मित्र असला, तो आपल्याला खायला देईल, आपल्याला प्यायला देईल, आपले लाड करील, बरंच सगळ्या गोष्टी करल. पण
तो कधी आपल्या पत्नीची भूमिका करू शकतो का हो? पत्नी कधीच होऊ शकत नाही तो. पण हा अपवाद सुद्धा खोटा ठरतो बरं का. कृष्णाच्या बाबतीत मात्र खोटा ठरतो. झालं काय, तुमचा झोपा नाही ना आल्या? लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, झालं काय होतं बरं का, कृष्ण परमात्मा आणि अर्जुन, ऐकताय ना, दोघं पण एके दिवशी काय झालं, कृष्ण परमात्मा म्हणे मला आता फार बोर झाले, आणि जसं तुम्हाला पण झालंय वाटतं. हां, नाही ना? हां, मग काय म्हणे, आपण काय करू, थोडंसं चक्कर मारून येऊ, फिरून येऊ, थोडं फ्रेश वाटेल आपल्याला. बरोबर, थोडक्यात आपण जरा लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊ, आहे की नाही. मग कृष्णा अर्जुनाला म्हणे आपण थोडंसं बाहेर जाऊ. मग कृष्ण परमात्म्याने त्यांचा रथ काढला आणि आता अर्जुन कुठे बसायचा, मागे, आणि रथ कोण हाकायचे, कृष्ण परमात्मा. मग कृष्ण परमात्म्याने रथ काढला, अर्जुन मागे बसला आणि निघाले, दोघंही निघाले. एक काम्यक वन नावाचं सुंदर असं वन होतं, त्या वनामध्ये गेले. त्या वनात गेल्यानंतर ते वन असं सांगतात इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं, ते वातावरण इतकं छान होतं बरं का. थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जरा रोमॅन्टिक वातावरण होतं बरं का. तिथं गेल्यावर अर्जुनाला काय वाटलं, ऐकताय ना, अर्जुनाला वाटलं मला काय बुद्धी सुचली आणि कृष्णाला इथं घेऊन आलो, सुभद्रेला आणलं असतं तर. काय वाटलं, सुभद्रेला जर आणलं असतं तर किती बरं झालं असतं, असं कोणाला वाटलं, अर्जुनाला वाटलं. आणि आता भगवंत देव कसा आहे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. भक्ताच्या मनात फक्त एखादा संकल्प येऊच तर दम आहे, परमात्मा तो पूर्ण करायला तयारच असतो. आता कृष्ण परमात्म्याला कळालं की माझ्या भक्ताला त्याच्या पत्नीचा विरह सहन होत नाहीये, आपण काहीतरी केलं पाहिजे. मग कृष्ण परमात्मा म्हणे अर्जुना तू थोड्या वेळ इथं बस, मी काय करतो जरा घोड्यांना पाणी दाखवून आणतो. कृष्ण परमात्मा घोड्यांना पाणी दाखवायला गेले आणि थोड्या वेळात इकडच्या झाडाआडून नख शिखांत असं सुभद्रेचं रूप घेऊन कृष्ण परमात्मा आले. आता सगळं बरं का, टॉप टू बॉटम सगळी सुभद्रा, आणि तिच्या मात्र पैंजणांचा आवाज आला. अर्जुनाने मागं वळून बघितलं, सुभद्रा दिसली. अर्जुन म्हणे सुभद्रे तू इथं कस काय आली, बरोबर की नाही. अचानक आपल्या मनात विचार आला आणि ती व्यक्ती डायरेक्ट समोर आल्यावर आपल्याला कसं होतं, बरोबर की नाही. तुम्हाला 100 वर्ष आयुष्य म्हणे, बरोबर की नाही. एकदा काय झालं एका गावात बरं का, एका गावातले सरपंच, त्यांना काय म्हणायचे, काका म्हणत होते बरं का. त्यांचा मृत्यू झाला आणि गावातला गण्या तिथं गेला आणि अजून बॉडी काही हॉस्पिटलमधून आली नव्हती बरं का. कुठं काय बोललं पाहिजे पण कळालं पाहिजे माणसाला. बॉडी काही त्यांची आली नव्हती. गण्या म्हणे अजून काकांची बॉडी कशी आली नाही. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि गण्या म्हणे काकांना 100 वर्ष आयुष्य. आता काय करता या 100 वर्षाचं, बरोबर की नाही. अगदी तसंच आपण एखाद्याचा मनात विचार करावा आणि ती व्यक्ती समोर यावी. अर्जुन म्हणे सुभद्रे तू इथं कसं काय आली, सुभद्रा म्हणे काय आली कशी आली ते जाऊ द्या, आली हे महत्वाचं. बरं म्हणे बस जरा आपण थोडा वेळ छान प्रेमाच्या गोष्टी बोलू. थोडा वेळ त्यांनी तिथे वेळ घालवला आणि जरा 10-15-20 मिनिट झाल्यानंतर अर्जुनाला जाग आली आणि म्हणे आपण तर कृष्णासोबत आलोय, कृष्णाने जर असं आपल्याला बघितलं तर अवघड होईल. म्हणे सुभद्रे उठ 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 म्हणे पटकन उठ म्हटल्यानंतर सुभद्रा उठली आणि जायला निघाल्यावर आता कसं असतं बघा, एवढा सुंदर वेळ घालवल्यानंतर इतक्या पटकन जाऊ वाटतं का माणसाला, नाही जाऊ वाटत. म्हणून सुभद्रा थोडी पुढे गेली आणि अर्जुनाने परत बोलावलं. म्हणे सुभद्रे थांब जरा, ऐक थांब. सुभद्रा म्हणली काय झालं आता, म्हणे काय एवढा सुंदर वेळ आपण सोबत घालवला, या दिवसाची काहीतरी आठवण पाहिजे ना, बरोबर की नाही. या दिवसाची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून अर्जुनानं त्याच्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली.
आता सुभद्रा तिथून निघायला लागली, पण पुन्हा एकदा सुभद्रेनं मागं वळून बघितलं. ते बघावं लागतं बरं का, त्याला फिनिशिंग टच म्हणतात. शेवटी बघावं लागतं ना. मग असं बघितलं आणि सुभद्रा गेली. आता सुभद्रेला काही कारण नाही. 5 मिनिटानंतर पुन्हा परमात्मा आपल्या किरीटिनम गदिनम चक्रहस्त त्याच्या चतुर्भुज रूपामध्ये आले. आल्यानंतर आता मात्र अर्जुनाचा चेहरा प्रसन्न झाला होता, अतिशय खुल्ला होता. कृष्णाला वाटलं आता कृष्ण कसा आहे, खेळी आहे महाराज, बरोबर की नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी असा असणारा परमात्मा पण कसा भक्तासोबत खेळतो बरं. अर्जुनाला म्हणे, अर्जुना का रे जरा जास्त खुश दिसतोय, मी इथून गेल्यानंतर कोणी आलं होतं का? अर्जुन थोडा घाबरला बरं, घाबरला. म्हणे नाही, इथं कोण नव्हतं आलं, मी आपला बसलो होतो शांत. देवाना आता देवच येऊन गेले होते ना. बरं म्हणे ठीक आहे, काही अडचण नाही, चला म्हणे आता आपल्याला हस्तिनापूरला निघावं लागेल. असं म्हटल्यानंतर दोघंही रथात बसून निघाले. आता देवाला काही शांत बसवतंय होय, देवाला काही शांत बसवे ना. मग देवाने आता त्याच्या लीला करायला सुरुवात केली. मग अर्जुनाला म्हणायचे, घोड्याचा लगाम हातात घेतला बरं का, लगाम हातात घेतला आणि अर्जुनाला म्हणायचे, अर्जुना ते बघ ते बघ, ते तळ किती सुंदर आहे, ते बघ तो पक्षी किती सुंदर आहे. उद्देश काय होता, बोटातली अंगठी कुणी बघितली पाहिजे, अर्जुनाने बघितली पाहिजे. पण अर्जुनाचं काही लवकर लक्ष जाईना बरं का, तो त्या आनंदातच अजून होता. सुभद्रा आली, सुभद्रा आली, सुभद्रा आली बरं का. पण काय झालं, देव तर देव आहे महाराज, बरोबर की नाही. देवानं प्रयत्न काही सोडले नाही. देवाचं तेच, अर्जुना अरे हे बघ ना, अर्जुना अरे ते बघ ना. आणि चुकून अर्जुनाची नजर त्या अंगठीवर, अर्जुनाच्या सगळ्या फ्युजाच उडाल्या महाराज. घाबरला हा, म्हणे ही अंगठी देवाच्या बोटात आलीच कशी. आता विचारायला जावं तर लाज वाटते, कसं विचारायचं, संकोच वाटू लागला. पण नाही विचारलं तर अजून प्रश्नांचं काहोर मनामध्ये. मग अर्जुनानं थोडं धाडस केलं बरं का, धाडस केलं आणि कृष्णाला म्हणे, कृष्णा ऐक ना, अरे एक विचारायचं होतं. कृष्ण म्हणे, विचार ना, का गीता कळाली नाही का अजून? मी परत काही सांगत बसत नाही बाबा तुला बरं का. नाही नाही म्हणे, गीता कळाली मला बरं का, पण माझा एक प्रश्न होता, हा विचार म्हणे पटकन, हस्तिनापूर येईन ना, आपला पण टाइम पुढे चाललाय, बरोबर की नाही, पटकन सांग. अर्जुन म्हणे, देवा अरे ते असं होतं ना माणसाला विचारायचं असल्यावर, हा ते असं बोल म्हणे पटकन, घाबरतोच कशाला. अर्जुन म्हणे, देवा ती अंगठी तुमच्या बोटात कशी आली? काय म्हणे, अंगठी तुमच्या बोटात एवढं वय म्हणे. देव म्हणे, अरे अर्जुना तूच तर घातलीस ना मगाशी. हा अर्जुनाच्या सगळ्या वायरीच तुटून गेल्या महाराज बरं का. मग भगवंत म्हणे, अरे अर्जुना तू सुभद्रा म्हणून असा व्यवहार जिच्यासोबत केला ती सुभद्रा नव्हती, तो कोण होता, तो मी होतो. विठ्ठल विठ्ठल. हो, असं देवाला भक्तांसाठी काहीही करतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, कृपावंत किती दीन बहु आवडती. आणि त्या भक्तांसाठी परमात्मा काय काय करतो, दुसरा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे माथा, त्यांचा भार वाहे माथा.
भार वाहे माथा, करी योगक्षेम चिंता. त्या भक्तांसाठी परमात्मा काय करतो, त्यांचा भार वाहतो. एवढंच नाही, त्यांच्या योगाचीही चिंता करतो आणि त्यांच्या क्षेमाची सुद्धा चिंता करतो. पण कुणाच्या? दीन बहु, बरं का, ज्यांनी स्वतःकडं नेणतेपणा घेतलेला आहे ना. दीन म्हणजे बरं का, दीन या शब्दाचा अर्थ ज्यांनी स्वतःकडं कमीपणा घेतलाय. जाणवनी नेणते करी माझे मन, या बोधावर ज्यांची वृत्ती आरूढ झालेली आहे, अशा दीन भक्तांसाठी परमात्मा त्यांचा भार वाहे माथा. आणि मग अर्जुनासारखे अनेक अनेक भक्त आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये अर्जुनाला भक्तराज म्हटलेलं आहे. बरोबर की नाही? अर्जुन हा प्राणप्रिय भक्त आहे, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असणारी भूमिका अर्जुनासाठी परमात्म्यानं केली. अनेक 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 भक्तांसाठी काय काय केलं. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं, ध्रुव बाळाला आढळपद दिलं. बरोबर की नाही? म्हणून या परमात्म्याने आपल्यासाठी, बघा, आपल्याकडं तर देव येणार नाही, बरोबर, एवढा आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो. कारण आपली भक्ती ही फक्त स्वार्थापुरती आहे, फक्त स्वार्थापुरती आहे महाराज. आणि का कसं असतं सांगू, मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायदेशिवाय प्रवृत्त होत नसतो. तुम्ही आम्ही तर सगळे जाणकार मंडळी आहेत. बरोबर की नाही? आपली भक्ती फक्त स्वार्थासाठी असते. कोणत्याही देवाच्या मंदिरात जा, कोणत्याही देवीच्या मंदिरात जा, आपण काय आपला स्वार्थ सोडल्याशिवाय राहत नाही. एका उंच टेकडीवर का देवीचं मंदिर होतं, बरं का, देवीचं. आपली भक्ती कशी आहे, आपलं देवाकडे मागणं कसं आहे. उंच टेकडीवर देवीचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील दर्शनासाठी निघाले, टेकडी चढून गेले. पण काय असतं, काही काही देवांचा महिमा वेगवेगळा असतो, बरं का. त्या देवीचा एक स्वभाव होता, ती देवी स्वतःसाठी काही मागितलं तर काही देत नव्हती, पण दुसऱ्यांसाठी मागितल्यावर मात्र भरभरून द्यायची. मग त्या पुजाऱ्यानं त्या मुलाला जातानाच सांगितलं, बरं का, या देवीचं असं असं आहे, देवी दुसऱ्यांसाठी मागितल्यावर काही देत नाही, म्हणे काही अडचण नाही. वडील आणि मुलगा दोघंही दर्शनासाठी गेले, दर्शन वगैरे झालं आणि खाली येताना मात्र त्या पुजाऱ्यानं विचारलं, म्हणे का रे, देवीला काय मागितलं, विचारलं. कसं असतं, आपल्याकडे एक समज आहे की मागितलेलं सांगायचं नाही, सांगितलं तर पूर्ण होत नसतं, असं म्हणतात. तर किती खरं आहे खोटं आहे माहीत नाही. पण पुजारी म्हणे काय मागितलं मला सांग. कसं असतं, तरुण पोरगा स्वतः सोडून काही मागणार नाही, म्हणून तरुणानं काय मागितलं हे पुजाऱ्याला बघायचं होतं. म्हणे मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही, मी माझ्या आईवडिलांसाठी मागितलं. म्हणे वा, चांगली गोष्ट आहे. हां, म्हणे बरं काय मागितलं आईवडिलांसाठी. म्हणे मी आईवडिलांसाठी एवढंच मागितलं की देवी माझ्या मायबापाला चांगली सून मिळू दे. 4G जरा कळायला वेळ लागेल. विठ्ठला विठ्ठला हो, माझ्या आई बापाला चांगली सून मिळू दे, याचा अर्थ मला चांगली, आत्ता रेंज आली बरं का. हे आपलं व्यवहारातलं मागणं आहे महाराज. बरोबर की नाही? कोणतीही गोष्ट आपल्या स्वार्थाशिवाय, सुखाचा विचार नाही कोठे. अहो, सुख तर सोडा, सुखाचा विचार सुद्धा या संसारात सांगितलेला नाही. मग तुम्ही आम्ही तर सुखासाठी धडपडतोय, आणि संसारामध्ये सुख केवढं सांगितलंय. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. जवसा एवढं काय सांगितलंय सुख, आणि पर्वता एवढं दुःख सांगितलेलं असताना आपण तो संसार नेटानं करतो, परमार्थ मात्र सवडीनं करतो, आणि संसार आवडीनं करतो. हा फरक आहे. मला सांगा, संसार दुःखाचा सांगितलाय, संसारामध्ये विचार सुद्धा सुखाचा सांगितला नाही. कसा, एक नवरा बायको, बरं का, दोघं जण मुंबईला राहत होते. मुंबई म्हणजे काय, आता कंजेस्टेड जागा, जागेची कमतरता, बरोबर, 10 बाय 10ची खोली, त्या खोलीतच कपाट, त्या खोलीतच दिवाण, तिथंच गॅस, छोटंसं सगळं त्यांचं छोटंसं कुटुंब. आता त्या दिवाणवर दोघंही झोपले होते. ऐका बरं का, संसार कसा दुःख देतो.
झोपले होते. त्या पत्नीनं नवऱ्याला विचारलं की अहो म्हणे आपली एवढी 10 बाय 10ची खोली, आपलं एवढंसा संसार, यात जर आपल्याला एखादा मुलगा झाला तर त्याला झोपवायचं कुठं? काय विचारलं? त्याला झोपवायचं कुठं? नवरा म्हणे त्यात काय अवघड आहे, तू थोडं पलीकडं सर म्हणे, थोडं पलीकडं सरक म्हणे. हे पाय इथं एवढी मध्ये जागा झाली, इथं आपलं लेकरू आरामात झोपल. ती बाई म्हणे पण जुळं झालं तर? काय म्हणे? जुळं झालं तर काय करायचं? नवरा म्हणे अगं अजून तू थोडं पलीकडं सरक म्हणे. थोडं पलीकडं सरकली. आता म्हणे बघ बरं इथं 2 लेकरं आरामात झोपतील एवढी जागा झाली. ती बाई त्यावर बी थांबली नाही. म्हणे तिळं झालं तर? काय म्हणे? तिळं झालं तर काय करायचं? नवरा म्हणे तू अजून थोडंसं सरक. आणि थोडं अजून सरकायला गेली आणि जोरात पाडली बघा दोघांनी. एवढी जोरात पडली की तिच्या कमरेचं हाड मोडलं बरं का. आता मला सांगा हे कमरेचं हाड झालेल्या मुलांनी मोडलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, झालेले काही पंढरपूरला सोडतील आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. हो, पण आपलं कसं आहे संसारामध्ये विचारानेच दुःख दिलं की नाही. खरोखर लेकरं होती का? नव्हते, पण विचारानेच दुःख देतो. कारण आपलं कसं झालंय माहितीये का? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. कळतंय का माझं बोलणं? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर विश्वास नाही महाराज. अहो लोकांच्या डोक्यावर टक्कल पडून 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 केस यायचे बंद झाले तरी तिरुपतीला जातील बरं का. तरी तिरुपतीला दर्शनाला जातील. माझ्या अख्ख्या देशभरात म्हणलं तरी काही हरकत नाही. तिथं गेल्यानंतर पण 5 सेकंदासाठी देव दिसतो. इथून त्या गाडीपाशी देव असेल बरं का. पण अख्ख्या देशभरात माझ्या पांडुरंगाचं एकट्याचं असं मंदिर आहे की तुम्ही तिथे चरणावर डोकं ठेवू शकता महाराज. एवढा एकटा माझा विठ्ठल आहे की एवढ्या जवळून स्पर्श लावून तुम्ही देवाचं दर्शन करू शकता. आणि विठ्ठल पंढरपूर आळंदी देहू सोडून आपली लोक, मला असं नाही म्हणायचं, सगळी देवाचीच रूप आहेत. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू कुण बाणली कैसी. परंतु असं असणारं माझ्या पंढरपुराचं वैभव आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात हा संसार दुःखरूप आहे. या संसारामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा दुःख होईल, जेव्हा जेव्हा तुमची वाट चुकेल ना, तेव्हा परमात्मा कृपावंत असल्यामुळं तुम्हाला पहिल्या तीराला नेऊन सोडल 3रं चरण. बोलोन देवाट बोलोन देवाट करी धरुनी दावी नीट. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाट चुकण्याचा प्रसंग येतो ना, तेव्हा भगवंत काय करतो? आपल्या हाताला धरून आपल्याला
पहिलं तीरावर नेऊन सोडतो. भुलोनी दी वाट करी धरोनी डावी नीट. करी म्हणजे हाताला धरून आपल्याला पहिलं तीरावर नेतो. पण हे सगळं कधी करतो? कृपा कधी करतो? जेव्हा आपण दीनत्व स्वीकारेल तेव्हा, बरं का. दीनत्व एकदा स्वीकारलं की त्यांचा भार वाहे माथा. त्यांचा भार व्हायला तो तयार असतो. आणि एकदा भार वाहिल्यानंतर वाट चुकल्यानंतर सुद्धा आपल्याला पहिल्या तीराला नेण्याचं काम करतो. पण कधी? तुका म्हणे जीवे आणि अनुसरल्या एक भावे विठोबा रखुमा. कृपावंत किती दीन बहु आवडती. त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता. आता काय करायचे? 2 मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे बरं का. आपण छान देवाचं भजन करू. आता ज्यांना ज्यांना 2 हात आहेत त्यांनी हात वर करायचे. टाळकरी सोडून हे सोडून. हा केले का? राहू द्या आता तासभर असे. चालते ना? नाही, छान भजन करूया 2 मिनिटात. राधे 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 श्री राधे श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे
आधीच. बरं 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 बरं, छान सुंदर सुंदर असं भजन केलं, त्याबद्दल मनस्वी आभार. बरं का, बघा माझी वेळ संपत आलेली आहे. अवघे 10 मिनिट माझ्याकडं शिल्लक आहेत. बघा, माझ्या बुद्धीला झेपेल, तुम्हाला पचेल, रुचेल अशा भाषेमध्ये या 3 चरणाचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दुराग्रह नाही, परंतु थोड्या मोठ्यांकडून जे ऐकलं, जे वाचलं, त्यातील थोडंफार सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. पण काय असतं बघा, कितीही चांगला कार्यक्रम झाला तरी शेवट माणसाच्या लक्षात राहत असतो, बरोबर की नाही? कारण तुकोबरायांनी शेवटाला फार महत्त्व दिलंय. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. एवढेच काय तर तुकोबराय सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा म्हणून मी प्रयत्न केले. म्हणून कीर्तन किती सुंदर सांगितलं तरी माणसाला शेवटचं मात्र लक्षात राहत असतं, बरोबर की नाही? तुम्ही कितीही सुरुवातीपासून बेंबीच्या देठापासून ओरडा, पण माणसाला शेवट लक्षात राहत असतो. म्हणून एक जाता जाता फक्त तुमची 5 ते 7 मिनिट घेऊन सेवा संपवणार आहे. टेन्शन घेऊ नका, 5 ते 7 मिनिट आपल्याकडे. बघा, आपण भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहे. आपण या देशाप्रती आपले कर्तव्य, आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आपल्या मुलाबाळांवर आता बघा, एकदा जोरदार या लेकरांसाठी बालगोपाळातील बरं का, नाही कीर्तनकार होऊ द्या, नाही मृदंगाचार्य होऊ द्या, नाही गायनाचार्य होऊ द्या, पण मी गॅरंटीनं सांगू शकते चांगला माणूस झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचे संस्कार या लेकरांवर होत आहेत, बरं का. आणि कसं असतं, वारकरी संप्रदायाला ना आईची उपमा दिलेली आहे. वारकरी संप्रदायाला आईची उपमा दिली आहे का? कसं तर ऐका, एखादं लहान लेकरू आहे आणि त्याला जर सर्दी झाली, बरं का, सर्दी झाली तर ती सर्दी, ती घाण कोण बरं पुसतं? का? बापाचं लेकरू नाही, हा, वडीलही पुसतात बरं. आई तर पुसतेच महाराज, पण आईच्या आणि वडिलांच्या पुसण्यात मात्र फरक असतो. वडील काय करतात, खिशातला रुमाल काढतात, नाक स्वच्छ करतात आणि मशीनमध्ये धुवायला टाकतात. पण आई मात्र तसं करत नाही. आई कितीही घाणीनं लेकरू भरलेला असू दे, आधी जवळ घेते आणि पदरानं त्याला स्वच्छ करते. अगदी वारकरी संप्रदाय सुद्धा तुम्ही कसेही असलात ना तरी आधी जवळ घेतो आणि नंतर सुधार करतो. आधी स्वीकार करतो आणि नंतर सुधार करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या लहान लेकरांवर चांगले संस्कार व्हावे असतील तर त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय ज्या मार्गाने गेले तो मार्ग दाखवण्याचा, त्या मार्गाने चालण्याचा, त्यांना तसे संस्कार करा. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय आहे. त्यांची काही तत्व आहेत ते आपल्या लेकरांच्या कानावरून जातील अशा लेकरांना वातावरणामध्ये ठेवा. कारण काय असतं बघा, आपण कितीही श्रीमंत झालो, बरं का, आपण कितीही पैसा कमावला तरी शेवटी सोबत काहीच नेता येत नसतं महाराज, बरोबर की नाही? शेवटी मागे फक्त आपलं नाव राहत असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात की शेवटी मागं काय राहत असतं, फक्त कीर्ती रूपाने माणूस जिवंत राहत असतो. म्हणून एवढंच एक उदाहरण सांगून माझी सेवा संपवणार आहे. एका मुलाला बरं का 30-35 वयाचा मुलगा असेल, 30-35च्या वयात आज लेकरांची लग्न होत नाहीत पोरांची, आणि त्याला काय वाटायचं, वडिलांना म्हणे की या जगामध्ये माझ्या एवढा श्रीमंत, माझ्या एवढा सुखी कोणीच नाही. बरं का, वडिलांना काय म्हणाला, माझ्या एवढा सुखी कुणीच नाही. आता वडील म्हणाले, अजून 30च्या पुढं नाही गेला तू आणि तुझ्यासारखा सुखी कुणी नाही. बरं म्हणे, कसं बरं? म्हणे माझ्यासारखा सुखी कुणीच नाहीये. ठीक आहे, मग एक काम कर म्हणे, तू आत्तापर्यंत तुला जेव्हा कळायला लागलंय ते वयाच्या 30 वर्षापर्यंत तुला
ज्यांनी ज्यांनी मदत केली ना अशा लोकांची यादी मला करून आण. काय म्हणे? ज्यांनी ज्यांनी तुला मदत केली अशा लोकांची यादी तू मला करून आण. तो पोरगा गेला, त्याच्या रूममध्ये गेला, पटपट पटपट यादी 150-200 लोकांची नावं त्याच्या लक्षात आली. 15 मिनिटात वडिलांकडे आला आणि म्हणाला, हे बघा बाबा, हे लोक आहेत ज्यांनी मला मदत केली. वडील म्हणाले, अरे वा, चांगली गोष्ट आहे, तुला एवढ्या लोकांनी मदत केली आणि ज्या लोकांनी मदत केली त्यांची नावं तुझ्या लक्षात आहेत. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कोणी मदत केली हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे महाराज. आणि लोक विनाकारण कोणाकडेही धावून येत नाहीत बरं का. लोक धावून यायला तयार आहेत, पण कधी लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. लोक धावून यायला तयार आहेत, फक्त आपलं वागणं चांगलं असं पाहिजे. आणि मग त्या वडिलांनी विचारलं, चांगली गोष्ट आहे, तुझ्या एवढी लोक लक्षात आहेत, आता एक काम कर म्हणे, आत्तापर्यंत तू ज्यांना ज्यांना मदत केली ना अशांची यादी माझ्याकडं घेऊन ये. पोरगं गेलं, अर्धा तास झालं, 1 तास झालं, पण 4 ते 5 माणसाच्या पुढं त्याला काही नावं आठवेनात. वडील वाट बघत होते, अजून मुलगा येईना. वडील त्याच्या रूममध्ये गेले आणि विचारलं, का रे म्हणे, किती वेळ झालं मी तुझी वाट बघतोय. म्हणे, बाबा, आत्तापर्यंत मला कळायला लागल्यापासून या 4 ते 5 लोकांव्यतिरिक्त मी कोणालाही मदत करू शकलो नाही. त्यावर वडील फार सुंदर उत्तर देतात. वडील म्हणतात, तुला वाटतं ना तू खूप सुखी आहे, तुला वाटतं तुझ्यासारखा सुखी कुणी नाही, पण तू तेव्हा सुखी होशील जेव्हा पहिल्या यादीपेक्षा दुसरी यादी भरलेली असेल. कळतंय तुम्हाला? जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करू ना तेव्हा लोक आपल्या लक्षात ठेवतात. म्हणून म्हणतात, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे कोपऱ्यापासून नाही, देण्याची वृत्ती घ्यावी. कारण आपण दिलं ना तरच आपल्याला देव भरभरून देत असतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून फक्त जाता जाता एवढंच सांगते की झोपते वेळी 2 लोकांची आठवण करून झोपा बरं का. 2 लोकांची, एक आपल्याला अन्न पुरवणारा शेतकरी आणि दुसरा म्हणजे ते अन्न आपण सुरक्षित घरात बसून खाऊ शकतो, तो म्हणजे देशाच्या सीमेवरचा सैनिक. या दोघांची आठवण करून झोपा. आपलं जीवन कृतार्थ, एक कृतज्ञतेची भावना आपल्या जीवनामध्ये तयार होईल. एवढं बोलून माझ्या बोलण्यामध्ये काही अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझ्या आईवडिलांची कृपा, गुरूंची कृपा म्हणून पदरात घ्या बरं का. बोलिलो तैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कोळ, करा क्षमा काही नका धरू कोप, तुम्ही संत माय बाप दिनावरी. माझ्या कीर्तनासाठी ज्यांनी ज्यांनी सुंदर अशी साथ केली ते दोन्ही मृदुंगाचार्य असतील, तसेच हार्मोनियमवर साथ केली ते बाबा आहेत. अतिशय जाणकार मंडळी आहेत, सगळ्यांनी सुंदर सुंदर टाळकरी असतील, तसेच सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहेत त्या दादांना सुद्धा धन्यवाद देते. त्याचबरोबर विदेकरी चोपदार मामा असतील, सगळे 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 बरं का. तुम्ही प्रभू महेशाच्या मूर्ती, या सगळ्या श्रोत्यांशिवाय या कीर्तनाला शोभा आलेली नाहीये. म्हणून सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय आप